हॅलो नमस्कार, मी प्रतिभा. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपला जो ब्लाऊज आहे तो आपण बोटनेकवरती बनवणार आहोत आणि जे माप आहे ते आपण इथे स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे. बोटनेकवरती ब्लाऊज डिझाईन आहे. तर इथे वरती आपण गळा घेतलेला आहे 4 इंच आणि खालची उंची जी आहे ते आपल्या मनावरती, म्हणजे आपण 10-10.5 इंच अशी उंची घेऊ शकतो. जास्त ब्रॉड हवा असेल तर खाली घेऊ शकतो, आपण जास्त उंची घेऊ शकतो. तर हे पाहू शकता, इथे मी पान आकाराचं असं डिझाईन घेतलेली आहे. तर तुम्ही इथे चौकोन, त्रिकोण किंवा असं पंचकोनी वगैरे घेऊ शकता किंवा गोल घेऊ शकता. इथे मी पान आकार घेतलेला आहे. तर रुंदी घेतलेली होती इथं मी 4 इंच आणि आपला जो मेन फॅब्रिकवरती सुद्धा आपण आहे ते कटिंग करून घेतलेला आहे. आणि सुरुवातीला मी कमरेची जॉईंट करत आहे, शिलाई मारून कमरेची पट्टी, म्हणजे आपलं जे अस्तर आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करत आहे. आणि त्यानंतर इथे आपला जो गळा आहे तो पानगळा, इथे मी कॅनव्हास वापरलेला नाही. इथे मला सवय आहे, त्यामुळे जास्तीची प्रॅक्टिस झाल्यामुळे. तुम्ही जर नवीन असाल तर कॅनव्हास वापरू शकता, नाहीतर असं जमत असेल तर तुम्ही असंही टिप मारून घेऊ शकता. त्यानंतर आपण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होणार आहे, आपला जो गळा आहे तो व्यवस्थित पलटी मारल्या जाणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे काढून घेतलेला आहे. आणि आता कमरेच्या साईडला एक टिप आता इथे मी मारून घेत आहे. एकदम फिनिशिंगने दोन्ही बाजूने व्यवस्थित करत, कुठेही रिंकल्स न येता आपल्याला इथे टिप मारून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने टिपा मी इथे मारून घेत आहे कमरेच्या साईडला. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूला टिप मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही खालच्या बाजूचे जे कापड आहे ते सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. आणि पान आकार जो आहे आपला, तो आकार व्यवस्थित येण्यासाठी व्यवस्थित दोन्ही बाजूचं आपलं जे टोक आहे ते काढून घ्यायचे आहे. आणि खालच्या बाजूला जे टोक आहे आपलं पानाच्या आकाराचं, तर तिथे सुई आतमध्ये ठेवून आपल्याला आपला जो दाब आहे तो फिरवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे टिप मारून घेतलेली आहे. तर आपला गळा जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि यानंतर मी चारही बाजूला आता टिपा मारून घेऊन एक्स्ट्राचं जे कापड आहे ते इथे कट करून ब्लाऊजला आपल्या संपूर्ण फिनिशिंग देत आहे. तर हे पहा, पूर्ण फिनिशिंग दिलेली आहे. अशा पद्धतीने गळा आपला संपूर्ण तयार झालेला आहे. आता हे पहा, इथे मी दुसरी एक पट्टी घेतलेली आहे आपली अस्तर जे होतं ते अस्तरची, आणि ते 4 इंच गळा घेतलेला आहे. म्हणजे संपूर्ण शोल्डर घेतलेला आहे आपण. 7 इंचावरती आपण शोल्डर घेतलं होतं, ते 7 इंच शोल्डर, म्हणजे जसा गळा आपण घेतला होता तसाच गळा आपण इथे काढायचा आहे बोटनेकचा. 4 इंच आणि उंची घेतलेली आहे 2.5 इंच गळ्याची. आणि खालती संपूर्ण कापड उंचीचा 5.5 इंच घेतलेला आहे. तर हे पहा, इथे मी गळा काढून घेतलेला आहे. उंची 2.5 इंच आणि रुंदी जी आहे ती 4 इंच घेतलेली आहे. तर हा गळा झालेला आहे आपला. आता गळा इथे मी स्टिच करून घेत आहे. गोल गळा घेतलेला आहे आणि यानंतर याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. आणि खालच्या बाजूने सुद्धा मी इथे टिप मारून घेत आहे. आणि टिप मारून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता दोन्हीच्या मधनं आपण हे काढून घेत आहोत, पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीने. आणि जसं गळ्याला आपण टिपा मारल्या होत्या दाबटिपा, तशाच इथल्या ह्या सुद्धा गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि खालच्या साईडच्या सुद्धा जे कापड आहे त्याला सुद्धा टिप मारून घ्यायची आहे. हे पहा, संपूर्ण आता मी इथे स्टिचिंग करून घेत आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण कापड स्टिच करून घेतलेला आहे, गळा जो आहे तो. आता आपण मेन ब्लाऊजचं घेतलेला आहे बॅक पार्ट. आणि हे पहा, अशा पद्धतीने ठेवून पिना लावून आपण इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर आपला जो मेन खालचा गळा होता, तर त्या ठिकाणी तुम्ही दुसरी लेस तुम्हाला जर अटॅच करू वाटत असेल, आवडत असेल, तर तुम्ही ती सुद्धा लावू शकता. आपल्या कस्टमरने नाही असं सांगितलं होतं, तर मी लावलेली नाही, डायरेक्ट स्टिच केलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खालच्या गळ्याला सुद्धा लेस लावून घेऊ शकता, पान आकाराचा जो गळा आहे तो. तर हे पहा, अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशाच टिपा मारून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ कुठलाही तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग सोपं जाईल करायला.
तर ही पहा इथे मी लेस घेतलेली आहे, खाली पायपाची लेस आहे. तुम्हाला दुसरी थोडीशी लॉंग हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार लेस इथे वापरू शकता तुम्ही, किंवा त्या ठिकाणी तुम्ही गोंडेसुद्धा छोटे छोटे लावू शकता तिथं. तर आपण ही लेस इथे अटॅच करून झालेली आहे आणि हा आपला गळा संपूर्ण तयार झालेला आहे. अशा पद्धतीने लेसवरती मी डबल स्टिच करून घेत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा बॅकनेक डिझाईन कशी वाटली, आवडली की नाही, थोडी जरी युजफुल वाटली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून घरी बसून आपल्याला ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, वेगवेगळ्या डिझाईन्स शिकता येतील. तर हे पहा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान असे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आणखीन अवेलेबल आहेत. तुम्ही ते जर पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.